आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. सर्वांनाच वेध लागलेले आहेत. राजकीय पक्षाबरोबर मतदारांनाही लागलेले आहेत. पण यात खरी गंमत आहे ती मतदारांची आणि राजकीय कार्यकर्त्यांची, की राजकारण काय आहे आणि निवडणूक काय आहे हे अजूनही जनतेला 70% जनतेला माहीत नाही आहे. कार्यकर्त्यालाही माहीत नाही आहे की आपण काय करतो आणि काय करत नाही आहे. मला एक आठवतं आहे की आजपासून जवळपास 120 वर्षापूर्वीची गोष्ट. लॉर्ड कर्झन नावाचा आपल्याकडं गव्हर्नर होता आणि कर्झन बोलता बोलता म्हणाला की मी माझ्या सदसद विवेकबुद्धीला स्मरून सांगतो, भारतीय लोक कोण आहेत हे मला कळलंच नाही. म्हणजे तो भारतीयांना हुशार म्हणू शकत नव्हता आणि गाढव म्हणू शकत नव्हता. जर भारतीय लोक मूर्ख आहेत तर यांच्यासारखं हुशार कोण नाहीत असंही म्हणत होता. आणि यांना हुशार म्हणावं तर हे अतिशय मूर्खासारखे वागतात, असं कर्झनचं मत होतं, माझं नाही आहे. आणि आज कंडिशन अशी आहे की कर्झनच्या शब्दाची मला आठवण होते की आपण मतदार आहोत. असं कर्झन म्हटलं होता की सगळ्यांना मताचा अधिकार द्यायला नको, की मत कोणाला टाकावं आणि कोणाला टाकून हे भारतीय लोकांना कळत नाही. आणि आजही तीच अवस्था आहे. अतिशय चांगला उमेदवार जर उभा राहिला तर तो निवडून आला असं मला तरी ऐकू नाही. मी पहिल्यांदा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. अरुण भाटिया होते पुण्यामध्ये निवडणुकीला उभे राहिलेले. मी मात्र दुसरीकडेच काम करत होतो. पण अरुण भाटिया एक व्यक्तिमत्व असं होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता. पण त्यांना तीन अंकी सुद्धा संख्या ते पार करू शकले नव्हते. आणि असे लोक निवडून येतात की त्यांचं जर समजा कारकीर्द बघितली आपण, ते कुठल्या तरी मंडळाचे कार्यकर्ता असतात, काही गुन्हेही असतात, काही आरोपी त्यांच्यावर असतात. असे लोक निवडून येतात. बरं, यांना निवडून आणतं कोण? राजेशाही नाही, ही लोकशाही आहे. डॉक्टर आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे. 288 आमदार जातील विधानसभेमध्ये. पण आपण आमदार का आहोत हे आमदारांनाही ठाऊक नाही बऱ्याचशा. एक किस्सा सांगतो तुम्हाला आमदारांबद्दलचा. विधान परिषदेचे आमदार होते. मी त्यांच्या मुलाखतीला गेलो होतो आणि मला म्हणाले की मला दिल्लीला जायचं. म्हटलं कशाला जायचंय? म्हटले राष्ट्रपतीची निवडणूक आहे ना, तर आमदारांना मत टाकायला लागतो. म्हणलं तुम्हाला नसतं मत टाकण्याचा अधिकार, तो विधानसभेला असतो, विधान परिषदेला नसतो. म्हणजे त्या विधान परिषदेच्या आमदारांना हेच ठाऊक नाही की आपल्याला मताचा अधिकार आहे का नाही राष्ट्रपती निवडणुकीत, किंवा राष्ट्रपतीवर महाभियोग खटला आणला तर आपण तिथं भाग घेऊ शकतो ना, हेही त्यांना ठाऊक नाहीये. एवढंच काय, तर ह्या 288 पैकी मी आव्हान करून सांगतो आमदारांना की त्यांनी फक्त मार्गदर्शक तत्व काय दिलेले आहेत की राज्यकर्त्यांनी राज्यकारभार कसा करावा. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलेले कलम 36 ते 51 मध्ये हे आमदारांनी वाचलेलं नाहीये. यांना असं वाटतं की आम्ही हुकुमशहा आहोत. बऱ्याचशा राज्यकर्त्यांचा स्वतःच्या पदाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो आहे. पण त्यांनी एकदा मार्गदर्शक तत्व बघावी की राज्यघटनेमध्ये काय दिलेले आहेत. ती दिलेली आहेत की राज्यकर्त्यांनी राज्यकारभार कसा करावा, देशाचा विकास कसा करावा, यासाठी दिलेले आहेत. आता हे काय करतात की राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि मार्गदर्शक तत्व दिले त्याची थोडीशी अंमलबजावणी करतात, फार किंचित. जे 100% आंबेडकरांनी नमूद केलेले हे करा म्हणून त्यातलं फक्त 1-2% किंवा 3% करतात. आणि त्या 3%वर हे इतका गाजावाजा करतात की आम्ही दिलं. यांची चूक नाही हो, चूक जनतेची आहे. हा देतो म्हणजे कुठून देतो? स्वतःच्या खिशात ना नाही. तशी तंबी दिलेली घटनेमध्ये की तुम्ही हे करा, त्यातलं ते 100% तर नाहीच करत आहेत, 2% करतात. ते म्हणतात आम्ही केलं म्हणून. जनताही म्हणते की त्यांनी केलं आम्हाला, त्यांनी आम्हाला उपकार केले आमच्यावर. आता सध्याच्या बऱ्याचशा घटना आहेत. तुम्हाला मी आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही, कारण सगळ्याच पक्षामध्ये सारखीच लोक आहेत. काही चांगली आहेत, काही वाईट आहेत. फक्त मतदारांनी ठरवायचं की चांगला कोण आहे. आपल्याला कोणतरी मटण खाऊ घालतो आणि बिर्याणी खाऊ घालतो म्हणजे चांगला म्हणू नका त्याला, कारण भारतीय मतदार विकला गेलेला आहे. मी एक ठिकाणी गाणं ऐकलं होतं, 1.5 दमडी पायी माझा समाज विकणारा नाही, आणि तोच समाज जास्त विकलाय. मुलं नाचत होती, तरुण मुलं त्या गाण्यावर, आणि तोच समाज जास्त विकला गेलेला आहे. 1.5 दमडी पायी माझा समाज विकणारा नाही. तर त्या समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे की निवडणुकीची जी दिशा आहे की दिशाहीन झालेली आहे. निवडणूक काय हेच कळत नाही लोकांना की नक्की आपण काय करतोय, आणि राज्यकर्त्यांनाही कळत नाहीये. की एक मुद्दा सांगतो तुम्हाला, मी एक उदाहरण सांगतो की याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की ज्या काही योजना असतात शासकीय,
ज्या तुमच्यासाठी असतात. मीही त्यातला एक नागरिकच आहे भारताचा. त्याचा मलाही थोडाफार लाभ मिळत असेल किंवा नसेल मिळत, तो भाग वेगळा. तर काही ज्या योजना ऐनवेळी डिक्लेअर केल्या जातात, 150पेक्षा जास्त निर्णय घेतले गेलेले आहेत, ते जनतेने बघितलेत. आता ह्या निर्णयावरून मला एक किस्सा आठवला, एक मुद्दा आठवला की एक वेळ काय झालं की जंगलामध्ये मेंढरं भरपूर होते. एक नेता गेला आणि सगळ्या मेंढरांना म्हणाला की तुम्हाला थंडी खूप पडणार आहे, थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला लोकरीची चादर देतो मी. सगळे मेंढरं ओरडायला लागले, ब्या ब्या करून आनंदित झाले ना, कारण लोकरीचं चादर मिळणार आहे त्यांना. मग त्यात एक कोकरू होतं, ते म्हणाला आई आपण काय एवढा आनंद व्यक्त करतोय. नाही म्हणे, हा नेता आपल्याला लोकरीची चादर देणार आहे. मग तो कोकरू म्हणाल हे लोकर कुठून आणणार आहेत. मग त्या मेंढ्यांना कळलं की आपलीच लोकर काढणार आहेत आणि आपल्याला थोडी देणार आहेत आणि बाकीची ते वापरणार आहेत. मग त्यांच्या तितकंही भारतीय लोकांच्या लक्षात येत नाही. ही शोकांतिका आहे, सगळ्यात जास्त शोकांतिका आहे. आणि अजून एक मला खास करून सुशिक्षित लोकांबद्दल बोलायचे. सुशिक्षित मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीये. मी लिहिलं बऱ्याचदा याबद्दल, बऱ्याच जणांनी मला फोनही केले, काही जणांनी धमक्याही दिल्या सुशिक्षित माणसांनी, की जे मतदान होतं 50%, 60%, 70%, 65% जे असतं ते, त्यात जास्तीत जास्त अशिक्षित माणसं असतात, ज्यांना मतदान कोणाला करावं हे कळत नाही ती माणसं असतात. पण ज्यांना खरंच कळतं की सत्तेत कोणाचं सरकार यावं, कोण निर्णय चांगले घेऊ शकतं, कोण चांगले घेऊ शकत नाही, ही लोक मतदानाला बाहेर पडत नाहीत. तर ही लोक जर मतदानाला बाहेर पडली तर नक्कीच एक चांगला उमेदवार मिळू शकतो, अतिशय चांगला उमेदवार मिळू शकतो. की एक वेळ काय झालं होतं की काही जे लोकसभेच्या वेळेस जे 48 खासदार आहेत, 48 पैकी 25 खासदारांबद्दल एका नामांकित दैनिकानं त्यांच्याबद्दल दिलं की ह्या लोकांना निवडून देऊ नका. 48 पैकी 25 जणांबद्दल त्यांचा फोटो, त्यांचा मतदारसंघ, आणि सांगितलं की यांनी तुमचा प्रश्न एकही उपस्थित केलेला नाही पार्लमेंटमध्ये, तुमच्याबद्दल एकही प्रश्न उपस्थित केला नाही, देशाच्या हिताचा एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही, तुम्ही यांना मत टाकू नका. पक्षाने यांना तिकीट देऊ नये, आणि जरी पक्षाने तिकीट दिलंच तर जनतेने यांना मत टाकू नये, मतदारांनी यांना मत टाकू नये. पक्षाने त्या 25चे 25 जणांना तिकीट देऊन टाकले, त्याच्यापैकी 23 जण निवडून आले. म्हणजे हे आपल्याकडं निवडणूक प्रक्रियाच पार पडत चाललेली आहे. तर याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये जनतेचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. की आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय, आपला विकास कोण करणार आहे, विकासात्मक योजना काय असतात, हे अभ्यासात जाणकारांकडून माहीत करून घ्या. आणि सुशिक्षित वर्गांनाही मतदारांना जागृत करणं गरजेचं आहे. कुणीतरी आपल्याला काहीतरी देतो, लाच देतो म्हणून आपण मत टाकू नका. आता इथं बरेच पक्ष आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राष्ट्रवादीचे 2 गट पडलेले आहेत, शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत, भाजप आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यांनी थोडं राज्य केलेलं आहे, जवळपास सगळेच सत्तेमध्ये आहेत. आता मत टाकायचं कोणाला? काँग्रेसला टाकायचं की भाजपला टाकायचं की राष्ट्रवादीला टाकायचं की राष्ट्रवादीच्या एखाद्या कुठल्या गटाला टाकायचं की सेनेच्या कुठल्या गटाला टाकायचं? कारण हे सगळे काँग्रेस भाजपमय झालेली, भाजप काँग्रेसमय झालेलं आहे, सेना भाजपमय झालेली आणि भाजप सेनामय झालेली आहे. सगळे पक्ष सारखेच आहेत. आता बीडचं एक उदाहरण सांगतो, मला एक किस्सा सांगतो की भागवत तावरे अतिशय म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं उमेदवार, कारण मी लेख वाचलेले आहेत. ज्या वेळेस बीडमध्ये काही सामाजिक प्रश्न उपस्थित होतो, त्या सामाजिक प्रश्नांबद्दल अतिशय चांगलं लिहिलेलं आहे त्या व्यक्तीनं. आणि मला तरी वाटतं की भागवत तावरेसारखा माणूस जर विधानसभेमध्ये गेला, विधिमंडळामध्ये गेला, तर नक्कीच तो जनतेचे प्रश्न उचलून धरील, जनतेच्या हक्कासाठी लढेल, याची मला खात्री आहे. आणि भागवत तावरेसारखीच माणसं असणं गरजेचं आहे विधिमंडळामध्ये. मग ती विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा कुठलंही इलेक्शन असेल, तर अशा मताची माणसं गरजेची आहेत. कारण भागवत तावरेनं कुठल्याही धर्माचा उदो केलेला नाही, त्याच्या लेखणीमधून कुठल्याही धर्माबद्दल टीका केलेली नाही आहे. एक सहिष्णू वृत्तीचं लेखणी आहे भागवत तावरेची. मी बऱ्याचदा वाचलेलं आहे, बरेचसे आर्टिकल वाचलेले आहेत, त्यामुळे मी हे सांगू शकतो भागवत तावरेंचं माझं काही बोलणं झालेलं नाही आहे. खास करून सांगतो की मी इथं बोलतोय भागवत तावरेबद्दल की असं वाटू नये की बाबा हे भागवत तावरेंचा प्रचार करत आहेत. मी अजूनही भागवत तावरेंना समोरासमोर भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी बोललेलो नाही, पण एक व्यक्तिमत्व चांगलं आहे. तर अशा व्यक्तिमत्वाची जर माणसं असतील तर नक्कीच देशाच्या विकासाला याबद्दल हातभार लागू शकतो. की बरेचसे निर्णय असे लागतात की ते निर्णय त्या समाजासाठी घातक असतात, ते निर्णय घेतले जातात आणि त्या समाजाचे आमदार जे आहेत ते आमदार त्याला पाठिंबा देतात. आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं सत्ता होती तेव्हा.
त्यांनी एक निर्णय घेतला होता की पदोन्नती रद्द करण्याचा. त्यामध्ये SC कॅटेगरीतल्या एकाही उमेदवारानं आवाज उठवलेला नव्हता की हा निर्णय चुकीचा आहे म्हणून. मग SC समाजानं त्या SCला काय पाहून मतदान केलं होतं, कशासाठी केलं होतं, की त्या एकाही आमदारांना आवाज उठवू नये. ही किती शोकांतिका आहे. आता सध्याचे एक प्रकरण गाजतंय, SC मध्ये काहीतरी चाललेलं आहे, कॅटेगरीमध्ये विभागणी वगैरे करायचं, की SC मध्ये गट पाडायचे, की अ ब क ड जसं OBC मध्ये पाडलेलं तसं. तर SCचे किती खासदारांनी आवाज उठवला संसदेमध्ये, किती आमदारांनी उठवला आवाज? कोणीही नाही उठवलेला. आणि त्यांनी कोणीही आवाज उठवलेला नाही. तर हे जातात तिथे कशासाठी? यांना निवडून द्यायचंय कशासाठी? का निवडून द्यायचे, कशासाठी द्यायचे? फ्रान्सचे एक राज्यकर्ते आले होते इथे. ते इथल्या आपल्या मंत्र्याला म्हणाले का की तुम्ही काय करता? मंत्री म्हणाले मी मंत्री आहे. नाही नाही, तुम्ही मंत्री आहात हो, पण तुम्ही काय करता? नाही म्हणले मी मंत्रीच आहे मी. नाही पण तुमचं उपजीविकेचं साधन काय? म्हणले मी मंत्री आहे. मग ते म्हणाले तुम्ही काय करता? म्हणले मी शेतकरी आहे. फ्रान्समधले मंत्री एक म्हणले मी शेतकरी आहे, शेतीवर माझी उपजीविका होते आणि मी मंत्रीपद काम करतो जनतेसाठी. म्हणजे आपल्याकडे मंत्रीपद हे बिझनेस आहे फार मोठा. आमदारकी हा बिझनेस आहे, हा व्यवसाय आहे, ही सेवा नाही आहे, हा व्यवसाय आहे. आता बऱ्याच ठिकाणी ईडी बीडी काय 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 लागते सगळ्यांना ठाऊक आहे. आता खरंच समजा आमदार होण्यापूर्वीची संपत्ती आणि आमदार झाल्यानंतर 5 वर्षानंतरची संपत्ती, याचं कधी गणित केले कुणी? कुठल्या पक्षानं कोणाबद्दल उचलून बोललेलं याबद्दल की या आमदाराकडे एवढी संपत्ती आली कुठून? कारण सगळेच आमदार आहेत. विधिमंडळामध्ये बिल पास होतं आमदारांचं वेतन वाढण्यासाठी. ते पास होताना कुठेही विरोध होत नाही, सगळे एक होतात. पण जनतेच्या हिताचा निर्णय घेताना मात्र सगळे काय करत असतात की अपोज करतात. तिथं बऱ्याचशा गोष्टी आड येतात आणि ते निर्णय लागले जात नाहीत. तर इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्यघटनेमध्ये दिलेली जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्या तत्वाप्रमाणे काम करणारी लोक कोण आहेत ती बघा. घरकुलाचं चाललेलं आहे, रमाई योजना कुठं काय काय, ह्या कशासाठी आहेत? कारण कलमामध्ये टाकलेल्या आंबेडकरांनी की प्रत्येक राज्याचं ते कर्तव्य आहे नागरिकांना हक्क देणं. म्हणून नागरिकांनी कोणी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी हे केलं, कोणी लाडकी बहीण, कोणी लाडका भाऊ, कुठं वयोवृद्ध योजना, काय ह्या योजना आहेत, कशासाठी? त्या बेकारांची संख्या वाढत चाललेली आहे, मोठ्या प्रमाणात बेकारी वाढलेली आहे, त्याबद्दल बोललं जात नाही. चिरीमिरी देऊन खुश करणे हा प्रकार सुरू झालेला आहे आणि हा लोकशाहीला घातक आहे. किती सार्वजनिक कारखान्यांचं, सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण झालेलं आहे हे सरकारने कधी सांगितलेलं नाही आहे. केंद्र सरकारने सांगितलं नाही, राज्य सरकारने सांगितलेलं नाही आहे. तर हेही पाहणं गरजेचं आहे. याचा जाब तुम्ही तुमच्याकडं आमदार आल्यानंतर त्यांना विचारणं गरजेचं आहे आणि त्या आमदारांनाही तो हिशोब देणं गरजेचं आहे. आमदारांनाही तो हिशोब देणं गरजेचं आहे की आमच्या काळामध्ये, की मी ज्या पक्षाचा आमदार आहे, की त्या काळामध्ये आम्ही एवढे खाजगी उद्योग सार्वजनिक केले किंवा एवढे सार्वजनिक उद्योग खाजगी केले, हे सांगणं गरजेचं आहे. याचा तोटा काय आहे? याचा तोटा आज नाही, अजून 70 ते 80 वर्षानंतर कळणार आहे भारतीयांना. फार भयान परिस्थिती निर्माण होणार आहे. आजचं जे राजकारण चाललेलं आहे, राजकीय व्यक्ती, राजकीय नेते, राजकारण ज्या दिशेकडे वाटचाल करत आहे ती दिशा भारतासाठी घातक ठरणार आहे. भारताच्या एकात्मतेसाठी आणि एकतेसाठी घातक ठरणारी आहे. एकता आणि एकात्मता दुभंगली जात आहे. जातीजातीमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. जातीचं राजकारण सुरू झालेलं आहे. पण किमान जनतेनं तरी जात मनात आणू नये. हा नेता माझा, हा नेता माझ्या जातीचा, कुणीही कुणाच्या जातीचा नाही, तो स्वार्थी आहे, तो नेता स्वार्थी आहे. मी एक मी फार मोठा काही तज्ज्ञ माणूस नाही, पण जेवढं वाचलं त्यावरून सांगतो की आपण बऱ्याचदा म्हणतो की ब्रिटिशांनी भारत लुटला, पण ब्रिटिशाचा जो गव्हर्नर 5 वर्ष राहिला इथं, त्या गव्हर्नरची कारकीर्द, त्यांनी कमवलेली संपत्ती आणि आजच्या मंत्र्यांनी केलेली कमवलेली संपत्ती याची जर सांगड घातली ना तर बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतील मतदार बंधूंनो. ही सांगड घातली तर पण आपण म्हणतो की ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी लुटलं. आपले काय, आपलं म्हणजे मी आरोप नाही करते कोणावर, पण हे जनतेनं बघणं गरजेचं आहे की नक्की काय चाललेलं आहे, काय होत आहे आणि हे आपल्यासाठी काय करणार आहेत आणि काय करणार नाही आहेत. फक्त एकच लक्षात घ्या, मतदान मागण्यासाठी तुमच्याकडे येतील, हात जोडून येतील, पण जेव्हा तुम्ही तुमचं काम घेऊन जाल तर ते हात मागे केलेले असतात. जेव्हा हात जोडून येतील तर त्यांना तेच विचारा की बाबा हो तुम्ही जे केलंय ते आमच्यासाठी काय केलेलं आहे. फक्त एवढंच सांगा की मार्गदर्शक तत्वामध्ये जे दिलेलं आहे त्याची आम्ही काटेकोर अंमलबजावणी, इतकंच वदवून घ्या.
की डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे कलम 36 पासून 51 पर्यंत, की राज्यकर्त्यांनी राज्यकारभार या पद्धतीनं करावा, बस आम्ही त्या पद्धतीने कारभार करू, हे वधवून घ्या त्यांच्याकडून. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल आमदार, तो कुठल्याही पक्षाचा आमदार असेल, फक्त तेवढंच वधवून घ्या की आम्ही घटनेतील मार्गदर्शक तत्वाप्रमाणे काम करू. जर या आमदारांनी 288 पैकी 145-44 जिकडे जातील तिकडचं सरकार येईल, त्याच्यापैकी 100 आमदारांनी जरी घटनेतील तरतुदीप्रमाणे काम केलं ना, तरी हा देश, हे राज्य एक जगातलं नंबर 1 राज्य ठरेल. आणि देशातल्या 543 पैकी 200 खासदार जरी त्या मताचे झाले ना, तरीही भारत देश हा अमेरिकेला फार फार तर 2 वर्षात मागे टाकेल. फक्त 2च वर्षे लागतील अमेरिकेला मागे टाकण्यासाठी. फक्त मार्गदर्शक तत्वाप्रमाणे काम व्हावं, बस एवढंच सांगतो. आणि जागृतपणे करा मतदानासाठी जागृत व्हा. आणि जागृत झाल्यानंतर तुम्हाला कळेल, किंवा तुम्हीही अभ्यास बघा, जाणकार लोकांना विचारून घ्या, जे समाजामध्ये फिरतात त्यांनी जागृती करणं गरजेचं आहे. जे स्वतःला तथाकथित कार्यकर्ते म्हणतात, कार्यकर्त्यांनी अगोदर घटनेचा अभ्यास करा. तसं मी त्या एका 2-3 कार्यकर्त्यांना बोललो होतो की भाऊ, मी बोलत नाही समाजामध्ये, तुम्ही बोलता, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही ते बाहेर बोला. पण त्या कार्यकर्त्यांनी माझं ऐकलं, त्याला असं वाटलं की नाही आपली दुकानदारी बंद होईल आता. तो कार्यकर्ता पुन्हा माझ्याकडे आला नाही. मी त्याला हेच सांगितलं, तुझे कार्यकर्ते आण, म्हणजे ते समाजामध्ये बोलतील मला जे सांगायचंय की काय करावं समाजाने, राज्यकर्त्यांनी कसा राज्यकारभार करावा त्याबद्दल. तर विचारपूर्वक मतदान करा, विचार करून मत टाका. तुमचं मत अतिशय अनमोल आहे. तुमच्या मताचं व्हॅल्यू आणि पंतप्रधानाच्या मताचं व्हॅल्यू एकच आहे, काही कमी जास्त नाही आहे. फक्त विकू नका स्वतःला 1000-2000 रुपयासाठी. विचार करून मतदान टाका, एवढी माझी सर्व मतदार बंधूंना विनंती आहे. जय हिंद.